आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी मुख्यमंत्र्यांची आहे। राहुल गांधींचं विरोधकांनी संसदेत चर्चा करावी असं आव्हान फडणवीसांनी दिलंय। तर ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वात मोठा टीटी घोटाळा झाला होता। सरकारमधील मंत्र्यांवर सुद्धा घोटाळ्याचे आरोप लागले होते असं म्हणत त्यांनी हा निशाणा साधला। उत्तर पाहिजे असतील संसदेत मागा। तुमच्याकडे जर काही कल्पना असतील, संकल्पना असतील तर त्या प्रत्यक्षात आणण्याकरता सरकारला मजबूर करा। पण आंदोलनाच्या भरोशावर आपली राजकीय पोळी भाजणं बंद करा। या ठिकाणी खरोखर विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतील तर चर्चेच्या माध्यमातूनच ते होतील। मोदीजींनी विद्यार्थी हिताला सर्वोपरी ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी फक्त आठवण करून देतो, या राज्यातला सगळ्यात मोठा टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला आणि IAS अधिकाऱ्यापासून सगळे त्याच्यामध्ये सामील होते। इतका मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाही। एवढंच नाही तर त्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवर थेट आरोप लागले। त्या ठिकाणी केवळ पेपर लीकच झाला नाही तर जे नापास होते त्यांना पास करण्याचा पराक्रम देखील त्यांच्याच काळामध्ये झाला। आम्ही तर टीईटीच्या परीक्षेमध्ये घोटाळा होतो लक्षात आल्याबरोबर परीक्षा व्हायच्या आधी घोटाळेबाजांना पकडलं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई देखील केली। त्यामुळे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायचं वाकून हे बंद करा।